मंडळी वेगळं काही खायचं आहे ना. चला तर आज बघू आपण मिरची वडा कसा बनवायचा. राजस्थानी स्टाईल खमंग कुरकुरीत मिरची वडा आज आपण बनवणार आहोत. ऋतू कोणताही असो, मिरची वडा असेल, बटाटे वडा असेल किंवा कांद्याची भाजी असतील, हे केव्हाही कोणत्याही ऋतूमध्ये खायला सर्वांनाच आवडतात. चला तर आपण मोठ्या मोठ्या ह्या मिरच्या घेऊया आणि ह्या मिरच्यांचे आपण जम्बो वडा मिरची वडा बनवूया. तर बघा, त्यासाठी मी ह्या मोठ्या मोठ्या लांब लांब मिरच्या घेतलेल्या आहेत. आधीच घेताना स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, त्याची देठं काढून घेतलेली आहेत. आता ह्या मिरच्यांना आपल्याला मधोमध कट द्यायचा आहे. हे बघा, याप्रमाणे मधोमध कट देऊन घ्यायचा आहे आणि मध्ये ज्या त्यामध्ये बिया निघतात त्या सर्व बिया आपण काढून घ्यायच्या आहेत. बी काढल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होत नाही, म्हणून हे बी काढून घ्यायचं आहे आपण. बघा, ह्या पद्धतीने सर्व बी आतमधलं काढून घ्यायचं आहे. आता याच पद्धतीने अजून एका मिरचीचं बी मी इथे काढून दाखवते आणि मग हळूहळू आपण सर्व मिरच्यांचं बी काढून घ्यायचं आहे. मधोमध त्याला चीर द्यायची आहे आणि या पद्धतीने सर्व मिरच्यांमधलं बी काढून घ्यायचं आहे. अर्थातच त्याच्यानंतर आपण यात सारण भरून घेणार आहोत. तर बघा, याच पद्धतीने मी आता सर्व मिरच्यांचे व्यवस्थित कट देऊन त्यातलं बी काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, या पद्धतीने सर्व बी काढून घेतलेलं आहे. आता मी काही इथे 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि आता आपण हे हाताने मॅश करून घ्यायचे आहेत. बटाटे पूर्णपणे मॅश करून झाल्यानंतर आता आपण ह्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि कढीपत्त्याचे पानं कट करून टाकायचे आहेत. ते झाल्यानंतर यातच मी थोडे पुदिन्याचे पानंही कट करून टाकते आहे. पुदिन्याच्या पानांमुळे चवही छान लागते. आता पुढची स्टेप म्हणजे याच्यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 चमचाभर मी धने पावडर घातलेली आहे, जिरे पावडर घातलेली आहे, हिंग घालून घेतला आहे आणि 1 चमचाभर ओवा हातावर क्रश करून मी टाकलेला आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे थोडासा चाट मसाला आणि त्यानंतर 1 चमचाभर मी आले लसणाची पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि अर्थातच चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. आता हे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या रेसिपीमध्ये चाट मसाला अगदी अवश्य ॲड करून घ्यायचा आहे, कारण चाट मसाल्यामुळे अगदी चटपटीत अशी चव ह्या मिरचीला येते. बघा, आता हा आपलं सारण तयार आहे. आता ही जी कट दिलेली मिरची आहे याच्यामध्ये आपण भरपूर प्रमाणात सारण भरून घ्यायचं आहे. या पद्धतीने असं ऐकलं आहे की स्वयंपाकघर म्हणजे एक प्रयोगशाळा असते. खरंच किती वेगवेगळे प्रयोग आपण या ठिकाणी करत असतो. मंडळी, मिरची वडा हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. आता हा आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण या पद्धतीने करतो. राजस्थानमध्ये याच्यात थोडीशी अजून वेगळी पद्धत असेल, इंदोरमध्ये अजून वेगळी. आपण हा व्हिडिओ कुठून बघत असाल, कुठल्या शहरातून बघत आहात, कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही मिरची कशा पद्धतीने बनवता किंवा हा मिरची वडा कशा पद्धतीने बनवता तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, या ठिकाणी आता आपलं सर्व मिरच्या सारण भरून झालेल्या आहेत. आता आपण मिरची वड्याच्या वरच्या आवरणाची तयारी करूया. त्यासाठी मी इथे बेसन घेतलेलं आहे. बेसनामध्ये पण आपण काही बेसिक मसाले ॲड करणार आहोत. तर सुरुवातीला मी ह्याच्यामध्ये हिंग घालून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडीशी हळद, त्याचबरोबर इथे मी ॲड करणार आहे थोडंसं लाल तिखट. बेसन आहे तर ओवा असायलाच हवा. साधारण अर्धा चमचा ओवा मी घातलेला आहे आणि आता आवश्यकतेनुसार पाणी घालून आपण याचं छानपैकी बॅटर तयार करून घेणार आहोत. सुरुवातीला थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. एकाच वेळी जास्त पाणी घातलं तर गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे.
बघा या पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती असायला हवी. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. या पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता वडे तळण्यासाठी, मिरची वडा तळण्यासाठी आपण काय करायचं आहे, इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. या पिठामध्ये बघा, ह्या बॅटरमध्ये मीठ घालायचं राहिलेलं होतं, तर ते मी आत्ता घालून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. नंतर कढईमधलं गरम गरम चमचाभर तेल ह्याच्यामध्ये आपण ॲड करून घ्यायचं आहे आणि अगदी किंचित खाण्याचा सोडा पण मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. तर बघा, मिरच्यांमध्ये सारण भरून झालेलं आहे. त्याचबरोबर आपलं इथलं बॅटरही तयार आहे. आता आपण मिरची वडा तळायला घेऊया. तर मिरची बॅटरमध्ये व्यवस्थित पूर्णपणे बुडवून घ्यायची आहे. बघा, याच पद्धतीने गरम गरम तेलामध्ये एक एक किंवा दोन दोन मिरच्या, जसं ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे मिरच्या ह्याच्यामध्ये तळायला सोडायच्या आहेत. सुरुवातीला मी एकच मिरची तळून घेतलेली आहे. ती थोडी तळणं झाल्यानंतर दुसरी मिरची ॲड केलेली आहे, म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाहीत. आता हे व्यवस्थित दोन्ही बाजूनी व्यवस्थित छान तळून घ्यायचं आहे. मिरची वडा छान तळला गेला पाहिजे दोन्ही बाजूनी. छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण हा वडा तळून घ्यायचा आहे. बघा, छान कलर यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण सुरुवातीला ज्या दोन वडे, मिरची वडे टाकलेले आहेत, त्यात आपण काढून घेऊया. वाह, बघा काय सुंदर कलर आलेला आहे. अगदी याच पद्धतीचे मिरची वडे आपल्याला हवे आहेत. तर हे आपण काढून घेतलेले आहेत आणि आता लगेच आपण दुसरी बॅच तळायला घेऊया. हे बघा, या पद्धतीने आपण दुसरी बॅच पण आता तळून घेणार आहोत. बॅटर पण मिरचीला सगळीकडनं व्यवस्थित लागलं पाहिजे, तरच तर त्याची खरी मजा येते. तर बघा, आता ह्या पण मिरच्या आपण व्यवस्थित तळून घेऊया. सर्व बाजूनी व्यवस्थित तळली जाईल या पद्धतीने आपण ती परतवून घ्यायची आहे किंवा पलटवून घ्यायची आहे. हा मिरची वडा जर तळून घ्यायचा नसेल तर हे बॅटर करताना फक्त थोडंसं घट्टसर करून घ्यायचं आणि मग फक्त आपण थोडंसं तेल टाकून, तेल आणि पाण्यावर वाफवून घेतले हे वडे तरी छान लागतात. तर बघा, आपले सर्व वडे इथे तळून झालेले आहेत. किती सुंदर कलर आला आहे बघा. आणि कलर जेवढा सुंदर आहे तेवढंच मी खात्रीने सांगते की ह्याची चव पण तेवढीच भन्नाट असणार आहे. तर जरूर ही रेसिपी ट्राय करा. वडा जरी मिरचीचा असला तरी पण मिरची अगदीच तिखटाला कमी असते, त्यामुळे आपण वरतूनही ही तळलेली मिरची घेणार आहोत. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह. बाय बाय.